मॅडम, कमिशनर साहेबांचा फोन होता. काय म्हणाले? सत्यदादांनी तात्यासाहेबांना बंदी बनवलंय ही बातमी सगळीकडे पसरली. कमिशनर साहेब फार चिडलेत. लोक पोलिसांच्या कामावर संशय घेत आहेत. कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की सत्यदादाकडून काही करून बंदूक काढून घ्या आणि त्यांना अटक करा. अजून एक ऑर्डर दिली आहे. काय? आणि तरीही सत्यदादांनी ऐकलं नाही तर तर काय म्हणाले? तर शूटची ऑर्डर आहे. हे कसलं प्लॅनिंग करताय तुम्ही? ऐका सत्यदादा, अजिबात हुशारी दाखवायची नाही, नाहीतर गोळ्या घालून नेला. सत्या, तुला आत्ताच्या आत्ता तात्यासाहेबांना सोडावं लागेल. आम्हाला तशी ऑर्डर आली. कसली ऑर्डर? तू जर बाहेर नाही आलास तर तुला गोळ्या घालायची ऑर्डर आहे. चांगलं आहे की मग. तसं बी तुम्ही मागं मला म्हणला होता ना की वेळ आली तर तुला गोळ्या घालीन म्हणून. मग आज करा ती इच्छा पूर्ण. थांबलात का आता? अहो करा की इच्छा पूर्ण तुमची. घाला गोळ्या. सत्या, का हट्टाला पेटलायस? का स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? कारण तुम्ही माझ्याकडे दुसरा मार्ग नाही ठेवला. आता तुम्हीच ठरवा. माझी बाजू ऐक ना, का मला गोळ्या घालणार? सातारा शहराला हादरवून टाकणारी एक महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला देत आहोत. सर्वात आधी, सामान्य माणसं ज्यांना देव म्हणतात असे सत्यजित सुर्वे म्हणजे सत्यदादा यांनी सातारा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असणारे माजी आमदार तात्यासाहेब मोहिते यांना बंदी बनवून ठेवलेला आहे. जनतेचा कैवारी म्हणू घेणाऱ्या सत्यजित सुर्वे यांचा खरा चेहरा समोर येत आहे. त्या चेहऱ्यामागे लपलेला गुन्हेगार आज आपण पाहू शकतो. एक व्यक्ती कारागृहात येऊन पोलिसांच्या समोर एका कैद्याला बंदी बनवत असेल तर पोलीस प्रशासनावर खूप मोठा प्रश्न उपस्थित राहतोय. ज्या तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित सुर्वे घडले, आज त्याच तात्यासाहेबांच्या जीवावर का उठले असतील ते? आतमध्ये काय सुरू आहे हे अजूनही पोलीस प्रशासनाने सांगितलेलं नाही. तर आपण बघतोय मम्मी साहेब इथं आलेले, तर आपण त्यांच्याशी बोलूयात. सत्या! अहो मॅडम थांबा. सत्या! आतमध्ये कुणालाही जाता येणार नाहीये. जाता येणार नाही म्हणजे? अहो माझं लेकरं तिथं आतमध्ये आहे. बाहेर कसं काढायचं मी त्याला? हे बघा, त्याला सांगा त्याची आई आली म्हणून. बोलवा त्याला बाहेर. मी बोलते त्याच्याशी म्हणजे तो ऐकलं माझं. अहो नाही जाता येणार आतमध्ये. अहो, माझे मिस्टर मान्य बलमाजी बी आहेत. आम्हाला जाऊ द्या की आतमध्ये. आम्ही त्या दोघांना मी लगेच बाहेर घेऊन येतो. दादा प्लीज आम्हाला एकदा आत जाऊ द्या. एकदा आत जाऊ द्या. हे बघा, तुम्ही मला आणू शकत नाही. महिला प्रदेशाध्यक्ष आहे मी. सत्या, सोडा मला आतमध्ये. हो, सत्या, सर, मला. मॅडम. सरका तुम्ही. इथे द्या. जाऊ द्या मला. सरका बघा लवकर. मम्मी साहेब तुम्ही या प्रकरणाबद्दल काय सांगू शकाल? ज्या तात्यासाहेबांना तुमचा मुलगा गुरुस्थानी मानत होता, त्या तात्यासाहेबांच्या जीवावर तो का उठला? सत्यजित सुर्वे हे लहानपणापासूनच रागीट आहेत का? एक आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या कृत्याला पाठीशी घालणार की कायद्याने त्याला शिक्षा मिळावी म्हणून मागणी करणार? तर आपण बोलूया सत्यजित सुर्वे यांचे लहान बंधू जयदीप सुर्वे. तर तुम्हाला काय वाटतं सत्यदादांच्या कृत्याबद्दल? हे बघा, आम्ही आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. तुम्ही प्लीज आम्हाला एकटं सोडा आणि पोलिसांशी बोलून आत नेमकं काय चाललंय हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही जावा बघू इथून. तुम्ही पाहू शकता, पोलीस प्रशासनासोबत सत्यजित सुर्वे यांच्या कुटुंबियांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे. हो, तरी देखील आम्ही तुम्हाला सगळी माहिती पुरवू. तर बघत राहा क्राईम न्यूज. आता प्लीज एकदा आम्हाला. अहो नाही जाता येणार आतमध्ये. परवानगीच नाही आम्हाला तशी. तू आतल्या पोलिसांशी बोलून बोल एकदा. हे बघ, तू बोलव सत्यदादाला बाहेर. तुझ्या सत्यदादाला बाहेर बोलव. इथं माझा जीव खाली व्हायला लागलाय. मम्मी तू शांत हो. शांत तू बोलव आधी. आपण करतोय प्रयत्न मम्मी. काहीतरी मार्ग नक्की निघेल. तू शांत हो. शांत हो मम्मी. अगं सत्या ऐक, माझा जीवाशी खेळ करू नको स्वतःच्या. हे बघ, मी तुला शब्द देते, मी सगळं ऐकून घेईन तुझं. पण आधी तात्यासाहेबांना सोड.
पण माझं म्हणणं नक्की कोण ऐकून घेणार आहे? म्हणजे इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम माझी बाजू ऐकून घेणार आहेत का मला समजून घेणाऱ्या माझ्या जुन्या वाघमारे? बोला ना वाघमारे, कोण ऐकून घेणार आहे माझी बाजू? इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम का माझ्या वाघमारे? आणि माझा जास्त विश्वास ना माझ्या वाघमाऱ्यांवर आहे. काय विचार करताय वाघमारे मॅडम? जुन्या वाघमारे आठवत नाही आहेत का तुम्हाला? ठीक आहे, आता लगेच आठवतील. सत्या, वेडेपणा करू नकोस. जे काय असेल ते आपण बोलूया ना. मी पण तेच म्हणतोय की बोलूया आपण, पण मला माझ्या जुन्या वाघमाऱ्यांशी बोलायचं, या इन्स्पेक्टर वाघमाऱ्यांशी नाही. तुम्ही सगळा राग सोडून माझा ऐकणार आहे का? अहो वाघमारे मॅडम काय करता तुम्ही? म्हणलं होतं ना, वेळ आली तर गोळ्या घालायला पण मागं पुढे बघणार नाही. मंजू, तू एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतो. मला याचा खूप अभिमान आहे आणि मला सारखं याचं कौतुक कौतुक केवळ कौतुक वाटत आलेलं आहे. मला कुठलीही बिडबाड ठेवू नकोस. गोळी घालायला काल वाघमारे, तुम्ही खरोखर गोळी घालणार आहे मला? कायद्याच्या आड येणाऱ्या कुणाला बी गोळी घालीन मी. हो घाला की मग. मी तर प्रत्येक वेळी तुमच्या कायद्याच्या आड येत असतोय ना, मग घाला गोळी. अहो वाघमारे मॅडम काय करता तुम्ही? थांबा, असं करू नका. अहो एकमेकांवर प्रेम होतं तुमचे, ते आठवा ना जरा. अहो वाघमारे मॅडम असं करू नका, तुमच्या पाया पडतो मी. वाघमारे खाली घ्या, खाली घ्या. सत्या, तुला वाटत असेल मी गोळी चालवणार नाही, पण हा तुझा गैरसमज आहे. नाही वाघमारे, माझ्या मनात तुमच्याबद्दल कसलाच गैरसमज नाही आहे. तुम्ही ना आता लय बदललाय आणि तुम्ही आता गोळी घालूच शकता मला माहिती आहे. ठीक आहे, घाला गोळी. आणि तसं बी तुमचा हात धरून चालणं नशिबात नाही माझ्या. मग किमान मरण तरी तुमच्या हात नाही होते. घाला गोळी. वाघमारे नका विचार करू एवढा, घाला की गोळी. संपवा विषय. ती बंदूक रिकामी करा माझ्या डोक्यात. माझ्या शरीराची चाळण करून टाका. घाला गोळी मला. सांग, तुला काय सांगायचंय ते. खरंच? होय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तात्यासाहेबांना काही केलंस तर मी काहीच ऐकणार नाही तुझं. मग मला कमिशनर साहेबांनी दिलेली ऑर्डर पाळावीच लागली. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. माझी बाजू मांडण्याआधी आधी काय काय घडलं होतं ते तुम्हाला सांगणं लय गरजेचं आहे. वाघमारे, तुमचं ट्रेनिंग सुरू होतं आणि एका बाजूला या तात्याच्या विरोधात कोर्टात केस उभी होत होती.
स्टेट वर्सेस तात्यासाहेब मोहिते या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्याची मी अनुमती देतो. मी सरकारी वकिलांना सूचना देतो की त्यांनी आपल्या युक्तिवादाने सुनावणी सुरू करावी. लेट्स बिगिन विथ द आर्ग्युमेंट फॉर द पिटिशनर. थँक्यू मिलॉर्ड. मी माझी ओळख करून देते. मी मिसेस निशिगंधा लाड, राज्य सरकारच्या परवानगीने या केससाठी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून आल्या. तात्यासाहेब मोहिते हाजीर हो. मिलॉर्ड, आज इथे आरोपी म्हणून जी व्यक्ती आहे ती कोणतीही साधी सुधी व्यक्ती नाहीये, तर साताऱ्याचे आमदार येथे आजवर पक्षाने यांच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या सगळ्या त्यांनी चोख पार पाडल्यात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सामान्य जनतेसमोर एक भोळी भाबडी इमेज तयार करण्यात ते यशस्वी झाले. पण असं म्हणतात ना, सूर्यासमोर हात धरला म्हणून सूर्य काही झाकला जात नाही. तसंच काहीच यांच्या बाबतीत घडलं. त्यांचा हा भोळा बावडा चेहरा त्यांच्या खऱ्या गुन्हेगारी रूपाला काही लपवू शकला नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर ड्रग्ज तस्करी, खून, अपहरण, भ्रष्टाचार, निवडणुकीत फेरफार असे असंख्य गुन्हे दाखल झालेत. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले सगळे गुन्हे आणि FIR ची कॉपी मी कोर्टात सबमिट करते. तात्यासाहेब, इथे जे नमूद केलेले गुन्हे आहेत ते आपल्याला मान्य आहेत. आता आपण आरोपी पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेऊ. तात्यासाहेब, तुमची बाजू मांडणारे वकील कुठे आहेत? ते आज अनुपस्थित का आहेत? विरोधकांची चाल, जे तात्या साहेबांचं राजकारण संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा कुटील डाव आहे. जसं वकीलच मिळू देत नाही, सत्याच्या बाजूने कोणी उभंच राहत नाही. आणि हे 2-4 लोक माझ्या बाजूनं, सत्याच्या बाजूने उभं राहिले. त्यांना या सत्यानं धमक्या दिल्या आणि घरी बसवलं. खोटं बोलतोय सत्या. मी कुठल्याच वकिलाला धमकी दिली नाही. उलट ह्यानंच माणसांना धमकावून ठेवलंय ह्याच्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून. काय जज साहेब, कसं काय होऊ शकतं असं? तरी मी जेलमध्ये आहे स्वतः. म्हणजे मी बाहेर जातो रात्री, धमकी देतो आणि परत जेलमध्ये येतो असं म्हणायचं काय ना? तुझी काय लायक आहे ना ते सगळ्यांना कळलंय आता. त्यामुळे खोटं बोलू नकोस, नाहीतर तिथं येऊन मारीन तुला. सत्यजित, तुम्ही शांत व्हा. जज साहेब, ही यांची वृत्ती. इथं मला माझी धमक्या देत आहेत, पण हरकत नाही. माझा संविधानावर विश्वास. ह्यो असं ऐकायचं नाही. ह्याचा ना आता कार्यक्रमच फिक्स करतो. सत्या सत्यजित, प्लीज. सत्या ऐक. ऑर्डर, ऑर्डर. कीप सायलेन्स. तुम्ही त्यांना कसं कोर्टात वागायचं शिकवलं नाही? एक्स्ट्रीमली सॉरी मिलॉर्ड. त्यांच्या वतीने मी माफी मागते. सत्यजित, प्लीज. सॉरी जसे. पुन्हा अशी चूक केली तर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा केली जाईल. तात्यासाहेब, तुमची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी कोणीच वकील हजर नाहीयेत. हा युक्तिवाद पुढे कसा न्यायचा?
तुम्हाला वकील शोधण्यासाठी वेळ हवाय? नाही जज साहेब, मला नकोय वकील माझी बाजू मांडायला. मला वाटतं की न्याय देवतेचा आशीर्वाद असेल ना माझ्यावर, तर काय खरं काय खोटं सगळं इथेच सिद्ध होईल. पण वकील नसेल तर तुमची बाजू कोण मांडणार? मी स्वतःच माझी बाजू मांडणार जज साहेब. काय तुम्ही स्वतःची बाजू मांडणार? हो. मिलॉर्ड, दिस इज ऍब्सोल्युटली Indian Advocate Act 1961 Section 32 allows court authority permission to permit someone not enrolled as an advocate to appear before it in specific case. Here I want to invite your attention to my humble request. Please consider my case as a special case. परवानगी आहे. धन्यवाद जज साहेब. तुमची बाजू मांडण्याकरता हे न्यायालय तुम्हाला पूर्ण अधिकार देत आहे. आपण या केसची आता सुनावणीला पुन्हा सुरुवात करूया. तात्यासाहेब, या ठिकाणी जे गुन्हे नमूद केलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत? मान्य आहे. पण मी ज्या गुन्ह्यांमध्ये स्वतःला गुन्हेगार मानतो ते इथे नमूद नाही आहेत ना. म्हणजे कुठला गुन्हा नमूद नाही केलाय? महिला सबलीकरण, मृतसंधारण, बांधलोक क्षेत्र विकास, बालकांचं शिक्षण, या गुन्ह्यामध्ये जर मला शिक्षा होणार असेल तर मी ती आनंदाने स्वीकारेन. पण ज्या गुन्ह्यामध्ये हे मला आरोपी ठरू पाहत आहेत ते मला अजिबात मान्य नाही. मिलॉर्ड, तात्यासाहेबांनी आता जे गुन्हे कबूल केलेत ते जर का खरंच त्यांच्या हातून घडले असते ना, तर आज ते इथे आरोपी म्हणून उभे नसते. आज ते जनतेच्या दरबारात देव म्हणून उभे असते. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की यांच्या या सगळ्या बोलण्याला भुलू नये. यांनी जे गंभीर गुन्हे केले त्यांची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर यांच्यावरती सक्त कारवाई करण्यात यावी. काय घाई किती, या वकील मॅडमला घाई किती बघा ना. त्यांना हेही माहित नाही की पुरावे द्यावे लागतात, साक्षीदार द्यावे लागतात. ते सादर करा. या सध्या काय निर्णय द्यायचा तो. मिसेस निशिगंधा, ही इज राईट. तुम्ही स्वतः एक वकील आहात. डोंट बी इन रश. सॉरी सर. मिलॉर्ड, मला तात्यासाहेबांचा या सगळ्या गुन्ह्यांमधला सहभाग सिद्ध करण्यासाठी एका महत्वाच्या साक्षीदाराला इथे बोलवायचं आहे. आणि तो साक्षीदार आहे सत्यजित सुर्वे. सत्यजित सुर्वे हाजीर हो. मिलॉर्ड, हे सत्यजित सुर्वे तात्यासाहेबांचे अतिशय विश्वसनीय आणि जवळचे सहकारी. पण तात्यासाहेबांच्या सगळ्या गुन्ह्यांवर उजेड टाकला तो ह्यांनीच. सत्यजित, मला सांगा, तुम्ही तात्यासाहेबांना कधीपासून ओळखता आणि तुमची ओळख कशी झाली? आम्ही जवळपास 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. मला राजकारणात राहून लोकांची सेवा करायची होती म्हणून मी ह्याच्याकडे गेलो. आणि मग अचानक तुम्ही त्यांची साथ सोडली का? नाही म्हणजे लोक तुम्हाला त्यांची सावली म्हणायचे, मग अचानक का? होय मॅडम, सावलीसारखाच असायचो मी ह्याच्यासोबत. पण ह्या माणसानं मला अंधारात ठेवलं. आणि फक्त मला नाही, माझ्यासारख्या कित्येक कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून लई चुकीची कामं करत होता ह्यो. चुकीची कामं म्हणजे? जसे की पार्टीच्या फंडाच्या नावाखाली खंडणी गोळा करायचा, ह्याचे घोटाळे कोण वर काढत असेल तर त्याचा काटा काढायचा, शेतकऱ्यांना खत वाटायच्या नावाखाली अंमली पदार्थ विकायचा. ह्याच्या गुन्ह्यांची यादी लई मोठी आहे मॅडम. फाशीची शिक्षा बी कमी आहे याच्यासाठी. दादासाहेब, तुम्ही का हसताय? हसू नको तर काय करू मिला. आता तोच म्हणाला की 15 वर्षापासून तो माझ्या सोबत आहे.
माझ्यासोबत सावली सारखे होते. माझा उजवा हात यांना म्हणत होता. तेव्हा नाही कळलं यांना मी गुन्हेगार आहे, मी वाईट धंदे करत होते. मला तर असं वाटतं जेव्हा मी जनतेच्या कामासाठी दिल्लीला जात असे, मुंबईला जात असे, तेव्हा माझ्या पाठीमागे हाच व्यक्ती काळे धंदे करत असणार आहे. आणि आता उघडकीस आल्यावर कुणाचं नाव घ्यायचं, कुणाला बळी द्यायचं, कुणाला पुढे केलं म्हणजे फायदा होईल, सोपं कोण आहे? ज्याचं नाव आहे, जो प्रसिद्ध आहे. तात्या साहेबाचं नाव पुढे केलं की आपण सुटू अशी भाबडी अशा या माणसाला. जोक नाही जज साहेब हा. एवढंच नाही, संपूर्ण शहरामध्ये गावामध्ये छीतू होते. गुन्हेगार म्हणतात लोक याला, याचा बाप सुद्धा याला गुन्हेगार म्हणतो जज साहेब. ए तात्या, तोंड सांभाळून बोलायचा. माझा बाप नाही काढायचा, नाहीतर इथंच गाडीन तुला. सत्यजित प्लीज. बघा भाषा बघा, संस्कार बघा जज साहेब. भर कोर्टात जिवे मारण्याची भाषा. माझा कधी खून होऊ शकतो जज साहेब. जज साहेब माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण द्या तुम्ही. हा माणूस कधीही माझा जीव घेऊ शकतो. ए, जीव घेऊ शकत असतो ना तर सगळ्यात आधी तुझा जीव घेतला असता. अरे कित्येक लोकांची घरं उद्ध्वस्त केलीस तू, संसार उद्ध्वस्त केलेस. अरे त्यांना न्याय मिळून द्यायला ना तुला मारूनच टाकायला पाहिजे होतं. ऑर्डर ऑर्डर. मिसेस निशिगंधा, हे काय चालू आहे? तुमच्या आशेला समज दिली ना, मग पुन्हा हे असंच? एक्स्ट्रीमली सॉरी सर, दिस वॉन्ट हॅपन अगेन. हे काय काय चाललंय जज साहेब? कधी हा सॉरी म्हणतो, कधी ह्या सॉरी म्हणतात. मग ह्यांचं संपले की ते सॉरी म्हणतात, त्यांचं संपले की हे सॉरी म्हणतात. म्हणजे सॉरी म्हणण्याची स्पर्धा चालली इथे. सत्यजित प्लीज. खूप मेहनतीने ही केस उभी झाली. तुझी एक चूक आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल. तुला या माणसाला सुटलेलं बघायचंय का? सॉरी मॅडम, सॉरी जज साहेब. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की या तात्याने जे काय गुन्हे सांगितले त्या कुठल्याच गुन्ह्यात मी सहभागी नव्हतो. जे काय गुन्हे नोंद आहेत त्या सगळ्याच्या पाठीमागे एकच माणूस होता, तो म्हणजे ह्यो तात्यासाहेब मोहिते. आणि ह्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच इच्छा आहे माझी. मिस्टर सत्यजित, कोर्टात कोणाची इच्छा असेल म्हणून न्याय मिळत नाही. पुरावे आणि साक्षीदार पाहूनच न्याय दिला जातो. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या निर्णयास हे कोर्ट येत आहे की तेव्हा सरकारी पक्ष आणि पोलिसांना साक्षीदार आणि पुरावे शोधण्यासाठी 3 दिवसाची मुदत देत आहे. तसंच तात्यासाहेब मोहिते यांना न्यायालयीन कोठडीत 3 दिवसाची वाढ देण्यात येत आहे. सुनवाईची पुढची तारीख असेल 29 ऑक्टोबर. कोर्ट इज ॲडजर्न फॉर टुडे. सत्या, सत्या सत्या तू जरा शांत राहा. तू उगाच कोवायला लागलाय. तू जरा नका करू नको, फक्त शांत राहा. तात्यासाहेब, हे बघा, कोर्टाच्या आवारात कुठली गडबड नको मला. शांत व्हा प्लीज. भाऊ जुना शिष्य आहे माझा तो. ख्याली खुशाली विचारली पाहिजे ना. नाही कोर्टात आलो म्हणून काय नाते संबंध थोडी संपतात, जपावे लागतात. आलो. अरे आला आला माझा वाघ आला. वा 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 वा. मला वाघाची शिकार करायला फार आवडता. आणि अलीकडे मला वाघिणीची शिकार करायला सुद्धा फार आवडायला लागलेलं आहे. काळजी घे. मंजू ट्रेनिंगला असते ना ती. सकाळी पाळायला म्हणून जाईन ती तशीच वर जाईल एखादी. सत्यजितराव, काय केलंस ना तर सातारच्या रस्त्यावर जिवंत जाळून टाकेल तुला. जी काही दुश्मनी आहे ती तुझ्यात आणि माझ्यात आहे ना, मग त्यांना मध्ये आणायचं नाही, कळलं का? तुम्ही बघू शकताय, नगरसेवक सत्यजित सुर्वे यांनी कोर्टाच्या आवारात थेट तात्यासाहेबांना जिवंत जाळण्याची धमकी दिलेली आहे.
पोलीस समोर असताना, कोर्टाच्या आवारात असताना यांच्यात हिंमत तरी कुठून येते धमकी देण्याची? माझी दुश्मनी आता तुम्हा दोघांशी आहे. पण तुम्हा दोघांचा कार्यक्रम मी एकत्रितच करणार आहे. सत्यजितराव असं काय करताय? कोर्ट आहे, मीडिया सोडत आहे ना. सत्यजित, सगळी मेहनत वाया घालवायची असं ठरवून आलायस का तू? हा माणूस मुद्दाम तुला राग यावा म्हणून हे सगळं बोलतोय, आणि तू सुद्धा डोक्यात राग घालून घेतोस आणि सगळ्यात समोर धमक्यात येतोस. अशाने लोकांना ह्याच्याबद्दल सिंपती वाटेल एवढं सुद्धा कळत नाहीये तुला? सत्यजित, प्लीज ऐक माझं. असं काही करू नकोस ज्याने आपली सगळी मेहनत वाया जाईल. खूप मेहनतीने आपण ही केस उभी केली आहे आणि बरीचशी मेहनत तू घेतली आहेस. सो प्लीज, काहीही झालं तरी या माणसाला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. हुशार आहात तुम्ही वकील. तुम्ही जेवढ्या चतुर आणि चाणक्य आहात तेवढाच हा बेअक्कल आणि बिंडोक आहे. त्याला थोडं भान द्या, एटिकेट शिकवा जरा. तिची तात्यासाहेब वस्ताद आहे. नुसता वस्ताद नाही, वस्तादांचा वस्ताद आहे. सत्या, मगाचपासून शांत बसलायस, काय झालंय? आता तरी सांग. नाराज दिसतोस तू. काय मी नाराज दिसतोय? काही वागणारे. सत्या, मी तुझी बायको आहे बर का. हा मग? बायकोला बरोबर कळतं तिचा नवरा नाराज आहे का खुश आहे. बरोबर. आणि नवरा जर खुश असला तर त्याला कसं नाराज करायचं हे बी कळतं ना बायकांना. मस्करी नको करू. आणि काय झालंय ते सांग. घरी तर काय नाही ना झालं? नाही वाघमारे, चला उठा तुम्ही, आपण ट्रेनिंगला सुरुवात करूया. या. नाही, आधी काय झालंय ते सांग. काय नाही झालेलं. चला. नक्की काय नाही झालं? नक्की काय नाही झालेलं. ठीक आहे. सातारच्या रस्त्यावर जिवंत जाणून टाकेल तुला. यामुळे नाराज आहेस ना? सत्या, तू कधी रागावर कंट्रोल ठेवायला शिकणार आहेस रे? मी तुला सांगितलं होतं की रागावर ताबा ठेव म्हणून. तो तात्यासाहेब कसला माणूस आहे माहितीये ना तुला? आता ते बरोबर याचा उपयोग करून घेतील. मला तर असं वाटतंय ना, मी तुझ्या सोबत असायला हवं होतं. अहो, तुम्ही नका पडूयात, तुमचं ट्रेनिंग सुरू आहे ना. मग काय करू? तू असा रागराग केल्यावर तुला शांत करायला कुणीतरी हवं ना. सत्या, मला ना आता तुझी काळजी वाटायला लागले बघ, कारण तू स्वतःला लई त्रास करून घ्यायला लागलस. वाघमारे, तुम्ही नका काळजी करू. मी इथून पुढे असं नाही वागणार. नक्की? मी शपथ देतो तुम्हाला, तुमची शपथ. मी शब्द देतो तुम्हाला, इथून पुढे रागाच्या भरात येऊन मी असं कधीच नाही वागणार. आणि दिलेला शब्द मोडलास तर काय? एरवी तुम्ही 15 राऊंड मारता, तवा 20 मारा. अहो वाघमारे, कसलायस रे? म्हणजे चूक तू करणार नाही, शिक्षा मी भोगायची आहे? बरं, सॉरी, चुकलं माझं. आता ट्रेनिंगला सुरुवात करूया. ये गाडी घेऊन. इकडे जायचं आहे.